श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंत्राचे पठण. महत्त्वाचे मंत्र म्हणणे, पण कोणता मंत्र केव्हा म्हणायचा? प्रत्येक मंत्राचा वेगवेगळा इफेक्ट आहे. तर मंत्राचे महत्त्व. मानवी जीवनात मंत्रांचे महत्त्व अनन्यसाधारण असून दररोज 1 माळ किंवा 11 माळी जप करणे आवश्यक आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी खालील मंत्र म्हणावयाचे आहेत. गायत्री मंत्र. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. महालक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीयच धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. कुबेर मंत्र. हे आपण सगळे मंत्र म्हणते ते 1 माळ तुम्ही रोज म्हटलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. विनियोगः अस्य श्री कुबेर महामंत्रस्य वृश्वा ऋषी बृहस्पती छन्दः सुमित्र श्री धनेश्वर देवता मम श्री धनेश्वर प्रसाद सिद्धर्थे जपे विनियोगः. मंत्र. ओम वैश्रवणाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. षोडशी मंत्र. षोडशी मंत्र आणि कमलात्मक मंत्र म्हणून आपण लक्ष्मीपूजनला कमळगट्ट्याच्या मणींचं हवन करतो. तसं हवन जर तुम्ही मंगळवार शुक्रवार केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. ह्रीं कैल ह्रीं ह सकल ह्रीं सकल ह्रीं. कमलात्मक मंत्र. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. स्मरणशक्तीसाठी व अभ्यास, बुद्धी सामर्थ्य, आत्मविश्वास वाढीसाठी सरस्वती मंत्र. ओम ऐं अंबे तमे नदी तमे देवी तमे सरस्वती अप्रशंसा इव समसि प्रशस्ति मम नस्कृधी. सरस्वती गायत्री मंत्र. ओम सरस्वते च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्. गणेश गायत्री मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. सूर्य गायत्री मंत्र. ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्. सरस्वती बीज मंत्र. ओम ह्रीं श्रीं श्रीः सः थः ठः सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु स्वाहा. स्मरणशक्ती वर्धनासाठी तुळशीच्या 14 पानांवर खालील मंत्र 108 वेळा म्हणून ती पाने खावीत. या तोडग्याची सुरुवात शुक्ल पक्षातील रविवासापासून करावी.
व शेवट पुढील रोहिणी नक्षत्रावर करावा. त्यानंतर तुळशीच्या 7 पानांवर प्रत्येक पानावर 21 वेळा मंत्र म्हणून खावीत. मंत्र: ओम नमो देवी कामाक्षा त्रिशूलखड्गहस्त पादापाती गरुड सर्वलखितु प्रीतये समागम तत्वचिंतामणी नरसिंह चलचलशीन कोटी कात्यायानी तालव प्रसादके ओम ह्रीं ह्रीं क्रूं त्रिभुवनचालिया चालियां स्वाहा. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक वर्धना प्रित्यर्थ खालील मंत्र म्हणायचे आहेत. दत्त गायत्री मंत्र: ओम अत्रिसूताय विद्महे अनुसूयाय सूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. परब्रह्माचा मंत्र: ओम ह्रीं परब्रह्मणे नमः. ओम ह्रीं परब्रह्मणे नमः. स्वसंरक्षणासाठी मंत्र: हा मंत्र सर्वांना आलाच पाहिजे. शाबरी मंत्र: ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. स्वतःच्या संरक्षणासाठी आपण हा मंत्र म्हणू शकता. शाबरी मंत्र: ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. नवनाथ मंत्र: ओम गोरक्ष जालिंदर चटपटाक्ष अटभंग कानिप मचिंद्राद्या चौरंगी रेवानक भित्री संज्ञा भूम्यां भुवहा नाथ नवनाथ सिद्धहा. स्थावर जंगम प्रॉपर्टी वर्धनासाठी मधुमती मंत्र: ओम श्रीं मधुमती स्थावर जंगमा किरीशिनी ठहा ठहा स्वाहा. सामर्थ्य वाढवण्यासाठी देवीचे मंत्र प्रत्येक सुवासिनीने रोज म्हणायचे आहेत. देवीचे 5 मंत्र दुर्गा सप्तशीचा पाठ करत असताना सुद्धा हे मंत्र म्हणून तुम्ही दुर्गा सप्तशीचे पाठ सुरू करू शकता. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम नृपदेही जयधी यशोदा देही द्विषो जाही देही सर्व सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम नृपदेही जयधी यशोदेही दिशो जाही सर्वबाधा प्रशमन्नम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एमेव त्वाकार्यम् अस्ति व्याधिविनाशनम्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमे त्वाकार्यम् अस्तं वैरी विनाशनम्. पुत्रा देहि धनं देहि सर्वकामच्च देहि मे नृपदेहि जयदेहि यशो देहि दिशो जाई. विवाहासाठी मंत्र: ओम द्वं दुर्गे मम विवाह सत्वरं कुरु स्वाहा. ओम दम दम दुर्गे मम विवाह सत्वरं कुरु स्वाहा. त्यानंतर गौरी मंत्र: ओम गौरी शंकरार्धांगिनी यथा त्वां शंकरप्रिय तथा मा कुरु कल्याणी कांता सुदुर्बलां. संकटहरण सामर्थ्य विजय प्राप्तीसाठी खालील मंत्र म्हणायचे. संजीवनी मंत्र: अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापति ऋषिः प्रकृति छन्दः
आयुष्यादयो देवता आयुष्याभिहृदये जपे विनियोगः। ओम आयुर्यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम प्राणो यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम अपानो यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम व्यानो यज्ञे कल्पक्ताकुं स्वाहा। ओम उदानो यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम समानो यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम चक्षु यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम श्रोतं यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम वाग यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम मनो यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम आत्मा यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम ब्रह्मा यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम ज्योति यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम स्व यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम पृष्ठ यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम यज्ञ यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। ओम यज्ञेन कल्पक्ताकुं स्वाहा। अमृत संजीवनी मंत्र। ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनान् धियो यो नः प्रचोदयात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। महामृत्युंजय मंत्र। एक प्रणव, पंचप्रणव पण येतो आणि एक प्रणव पण, दोन्हीपैकी एक कुठला तुम्हाला जो योग्य वाटेल तो महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे। पहिला एक प्रणव। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। पंचप्रणव युक्त। ओम हो जुसः ओम भूर्भुवस्वः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। स्वहा भूहा भू ओम सहा जु ओ होम ओम मंत्र। ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः। महामृत्युंजय जपानंतर ना खाली प्रार्थना एकदा म्हणावी। गुह्याति गुह्य गुप्तात्व घृणास्मकृतं जपं सिद्धि भवेत मे देव त्वद प्रसादा आत्महेश्वरः। महामृत्युंजय महारुद्रा त्राहि मा शरणागतं जन्म मृत्यु जरारोगे पीडितं कर्मबंधने। सुदर्शन गायत्री मंत्र। ओम ह्रीं सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्रो प्रचोदयात्। अन्नशुद्धी, अन्नदोष निवारण, अन्नपूर्णा मंत्र। या मंत्राचा तुम्ही पेनने आपल्या हाताने कोऱ्या कागदावर लिहून देवघरात पूर्व भिंतीवर लावले असता आपल्या अन्नांना कोणताही दोष लागत नाही। अन्न हे चविष्ट आणि सुंदर बनते। ओम श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णा ममाभीष्टम् अन्नं देहि देहि स्वाहा दर्शनसिद्धि भवेति
त्रिसुपर्ण सूक्त संस्कृत भोजनापूर्वी म्हणावयाचे. भोजन सुरू करण्यापूर्वी आपल्याला हे स्तोत्र म्हणता आलं तर तुम्ही रोज नक्की म्हणू शकता, पण सणसुद्धा असेल तर नक्की म्हणावं. श्री गणेशाय नमः. अथ त्रिसुपर्ण प्रारंभ. ओम ब्रह्मणे तु मा मधु मे तु मां ब्रह्म मे तु. त्रिसुपर्ण स्तोत्र भोजनापूर्वी म्हणावयाचे. स्तोत्र. श्री गणेशाय नमः. अथ त्रिसुपर्ण प्रारंभ. ओम ब्रह्मणे तु मां मधु मे तु मां मधु मे ब्रह्ममेव मधु मे तु मां. यास्ते सोमं प्रजावस्यो भीसोऽहं दृशप्रहं दुरहा शः. यास्ते सोमप्राणा अस्तानु जुहोमि. त्रिसुपर्णं मया चित्तं ब्रह्मणाय ददात. ब्रह्महत्याया एतघ्निति ये ब्राह्मणा. त्रिसुपर्णं पठति ते सोमं प्राप्नोति असहस्रात् पंक्ति पुनति. ओम ब्रह्ममेधाय मधुमेधाय ब्रह्ममेव. मधुमेधाय अध्यानो देवसविताः प्रजावत्सलाविह सौभगं परादृश्वप्रिय. सुव विश्वानि देव सविदुरितानि परासव. ये इंद्रं तन्वम् असुव. मधुवातारुतायते मदोऽन्तरिक्षसा सिन्धवः माधविना सन्तोषवौषधि. मधुनतत्वमुतोषिषि मधुमत्प्रार्थिवराजः. मधुघोरेस्तु न पिता मधुनान्नो वनस्पति मधुमा अस्तु. सूर्याः माधवी गावो भवन्तु नः. य मंत्र सुपर्णमया चित्तं ब्रह्मणाय ददात. ब्रूनो हत्याया वा एताग्नित ये ब्रह्मणा. त्रिसुपर्णं पठन्ति ते सोमं प्राप्नोति असहस्रास्त्रपङ्क्तिम्. पुनति. ओम ब्रह्ममेधावा मधुमेधावा. ब्रह्ममेव मधुमेधावा. ब्रह्म देवानां ब्रह्ममेव मधुमेधावा. ब्रह्मदेवानां पद्भिः कवीनां ऋषि विप्राणां महिषो मृगाणां शयनो गन्धर्वाणां सवितिर्वर्धनाना. सोमः पवित्रमत्येतिरेभ्येन सह शुचिशुद्ध सरितान्तरिक्ष सहोत तावेदिश. तीर्थदुरानसत् निषद्वहर सहत सनौद्
सिद्ध्योगम् सत्त्वगुं सदजा गोजा ऋतजा आद्रिजा ऋतं बृहत् रुचेत्वा ऋग्वेत्वा रुचेत्वा समित्रवसति सरितो न धेनाः अन्तर्ता मानसा पयुमानाः गृह्य धारा अभिचाक शिमि हरिण्य वेदसो मध्ये असां तस्मिन् सुपर्णं मधुपूतकुलानि भजनाते मधुदेवताभ्यः तस्या ते हरया सप्ततीरे स्वधादुहाना अमृतस्वधरा य इदं त्रिपुरसुपर्णं मया चित्तं ब्रह्मयना ते ददात् वीरहत्यत्वा एते न्यति ते ब्रह्मणा त्रिसुपर्ण पठन्ति ते सोमं प्राप्नुवन्ति असहस्रपङ्क्ति पुनन्ति ॐ तस्वचैव विदुष यस्यात्मा यज्ञस्यात्मा यजमानः श्रद्धा पत्नी शरीरमध्ययुगे वकीलान् भैवीर्यः शिखा शवयं युपः काम् आज्यं मन्योः पशुस्तोप्निर्वं शर्मावता दक्षिणा वाग्भूत् प्राण उद्गाता चक्षुरद्व्यों मनो ब्रह्मा श्रोतम् अग्रीवाचित्यतेगा दीक्षा यच्छ्राति तद्वीर्यात्पिबति तस्यं सोमपानं यन्त्रमते तदुपस्दोयसचरत्युपविष्टुतिष्ठते च स प्रवर्यानुमुखं तदाहवनीयो या व्यावृत्तिराहुतिर्तदस्य विज्ञानं तजुजुहोति तस्यायं प्रार्थतितत्समिधं यत्प्रार्थमध्याह्नं दीन सायं च तानि स नान्ये अहोरात्रे ते दश पूर्णमासे ये धर्मास्याच्च ते चतुर्मास्या नियऋतवसे पशुबन्धाय संवत्सराय च परिवत्सराय च तेह गणाः सर्ववेदं स्वायत्तसन्त्रं यन्मरणं तदवब्रूत्
यद्विजरामयमग्निहोत्रं सत्रय एवं विद्वानुद्वियने प्रमीयते देवानामेव महिमानं गत्वादित्यसायुञ्जन् गच्छथ यथो गच्छन्थयो दक्षिणे प्रमिते पितॄणामेव महिमानं गत्वा चन्द्रमसः सायुज्य सलोकत् माप्नोत्योत्तवे सूर्यचन्द्रमसो महिमानो ब्रह्माणो विज्ञान बीजयति तस्माद्ब्रह्माणो महिमानप्नोति तस्मात् ब्रह्मणो महिमानम् ब्रह्मणो महिमानम् सहनावन्तु सहनो भुनक्तु सह वीर्या कर्वावहे तेजस्विना वदितम् अस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। इति श्री त्रिसुपर्णं स्तोत्र समाप्तम्। श्री स्वामी समर्थ। आपण रोज रेग्युलर म्हटलं तर आपले उच्चार व्यवस्थित होतात। श्री स्वामी समर्थ। भोजनापूर्वी म्हणावयाची प्रार्थना। आपण जेवण करत असताना नेहमी सद्गुरू परब्रह्मांचे नाव घेऊन जर जेवण केले तर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते। त्यामुळे नक्कीच भोजनापूर्वी तुम्हाला येत असलेल्या कोणत्याही प्रार्थना म्हणा तरीही चालेल। आपल्या आजी आजोबा आपल्याला भरपूर स्तोत्र मंत्र त्यावेळेस म्हणायला शिकवायचे। आता तर तुम्ही पाहू शकता की परिस्थिती बदलली आहे। आजी आजोबा आपल्यापासून लांब असले तरी कामानिमित्त प्रत्येकाला जवळ राहता येत नाही। त्यांनी यूट्यूबवर भरपूर सर्चिंग आहे, तिथं तुम्ही वेगवेगळे मंत्रस्तोत्र म्हणू शकता। मंत्रस्तोत्रामध्ये एवढी शक्ती आहे, त्यामुळे तुमच्या घरात रोज मंत्रस्तोत्र म्हटलेच पाहिजे। श्रीसूक्त तर रोज डेली 3 टाईम तुम्ही म्हणा। व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता। भोजनापूर्वीची आपली प्रार्थना। ब्रह्मपूर्णा ब्रह्म विब्रह्मग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मतेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिं अहं वैष्णरो भूत्वा प्राणिनां देहमिश्रितः प्राणापानसमायुक्तः पञ्चाम्यन्नं चतुर्वर्धनं वदनी कवलगेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जानिजे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। याचा अर्थ असा आहे, तोंडात घास घेताना श्रीहरीचे वदनी कवन घेता नाम घ्या। तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या। सहज हवन होते नाम घेता पुकाचे। फुकटचे नाव घेतल्याने सहज हवन म्हणजे होम आपल्याकडून घडला जातो।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्मा. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. उदर भरणो हे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर एक यज्ञ कर्म केल्यासारखे आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंत्रांचे महत्त्व तुम्ही नक्कीच हे करून पहा. रोज ठरवून मंत्रांचं उच्चारण करा. 6 महिन्यानंतर त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही रोज डेली करायचं. एक दिवस करा, उद्या दिवस नाही करणार, परवा दिवस करा, त्याला तर तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. तुम्हाला जर पॉझिटिव्हिटी आणि हवीची गोष्ट हवी असेल तर नक्कीच नामस्मरण, यज्ञांचं महत्त्व, श्रीसूक्त, गुरुसूक्त, व्यंकटेश स्तोत्र या सर्वांचं रोजच्या रोज वाचून झालं पाहिजे. 5 मंत्रांचं खूप महत्त्व आहे.